शफीक नाम मेरा नाम शफीक है। मेरा ज्वेलरी का दुकान है। हम लोग मुंबई से आए और हमारा मैडम से हमारा कॉन्टेक्ट होता है। हम लोग ने हमारा 150 का सामान आएगा, 100 का इयरिंग्स है, नेकलेस आएगा, पूरा जयपुर का वैरायटी है। बैंगल्स है हमारे पास। रिस्पॉन्स कैसा है? रिस्पॉन्स अच्छा। ज्वेलरी का नया कलेक्शन के नाम से हमारा बैनर करण पिंपळे आपला स्टॉल पहिल्यांदाच हिरकणी महोत्सव इथे लागलेला आहे। खाली ZP ग्राउंडला आपला स्टॉल लागलेला आहे। तरी एकदा नक्की शॉपला आपलं विजिट द्या आणि इथे पण तुम्ही बघायला आला तरी चालेल। आपलं पूर्ण व्हरायटीज 30,000पेक्षा जास्त व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील। आपली ब्रांच सातारमध्ये आहे, नेवासामध्ये आहे, कराडमध्ये आहे आणि राहुरीमध्ये पण आहे। तुम्ही तिथे पण बघू शकता, भेट देऊ शकता। धन्यवाद। तुमच्याकडे असलेल्या व्हरायटीजबाबत काही सांगा। व्हरायटीज तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील। कृषीमध्ये पण आपल्याकडे भरपूर ब्रँड आहे। पुन्हा कोळीपट्टा आपली स्पेशालिटी आहे, त्यात पण तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील। पुन्हा रेग्युलरची पट्टी MS आहेत, ते पण तुम्हाला बघायला मिळतील। बँगल्समध्ये पण भरपूर डिझाईन आहे। शॉपवर गेला तर तुम्हाला आणखीन बघायला मिळतील। आइसक्रीम बनाइए। नोंद जाईल हे आपल्याकडे आशा करतो आणि येणाऱ्या 21 जून 2024 ला हा सिनेमा आपण बघाल। या ठिकाणी आम्हाला बोलण्याची येण्याची संधी दिली सगळ्या आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सूरज संघर्षी होता। कृपया सगळ्यांनी बसून
सर्वांना विनंती आहे, जरा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये त्यांना या चित्रपटाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त होत आहेत. राजे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. टाळ्यांचा गजर यांच्यासाठी देखील करूयात. अप्सरा चित्रपट काही दिवसातच आपण सर्वजण चित्रपटगृहामध्ये त्या कार्यरत आहेत आणि समस्त जनतेपर्यंत हा महोत्सव नेण्यामध्ये त्यांचे अथक परिश्रम आहेत. उल्कादेव हिंदू धर्म संस्कृती परंपरेप्रमाणे दीप प्रज्वलन आहेत. संयोजिका श्यामली शिंगटे, कृपया आपण संपर्क करायचा आहे. विनीत दादा आपण उपस्थित आहात. विनीत दादा तुम्ही लपला तरी तुमचं काम लपणार नाहीये. जयश्रीताईंच्या बरोबरीचं काम कोविड डिपेंडर ग्रुपच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. समस्त सातारकरांना याची जाणीव आहे. आसिफबाई, विनीत पाटील आणि जयश्रीताई, राजश्री पाटील यांच्या शुभ हस्ते शिवणीताई प्रीतम कळसकर यांना या ठिकाणी, अमरजीत कौर लोहिया, उषा राजेंद्र पाटील, पूनम संतोष देशमुख, सातारच्या हिरकणींना विनंती आहे आपला नामोल्लेख झाल्यानंतर कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित. अतिशय बारकाईनं होतं आणि म्हणूनच अगदी निवडून हुडकून त्यांनी अतिथी मान्यवरांना समोर प्रेक्षकांमधून स्टेजवर बसवण्यासाठी विनंती केली. मंडळी, हिरकणी म्हटलं की आपल्याला शिवकालीन हिरकणी आठवते आणि नक्कीच आपल्या सगळ्यांचा ऊर अभिमानाने आणि आनंदाने भरून येतो. मात्र आगामी काळामध्ये जसं लोकमान्य म्हटलं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं आपल्याला स्मरण होतं. महात्मा म्हटलं की महात्मा गांधीजींचं स्मरण होतं. स्वातंत्र्यवीर हा शब्द जरी उच्चारला तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण होतं. प्राचार्य म्हटलं की शिवाजीराव भोसले यांचं आपण स्मरण करतो. शिवशाहीर म्हटलं की बाबासाहेब पुरंदरे आठवतात. तसंच या पुढच्या काळामध्ये हिरकणी म्हटल्यानंतर आपल्याला जयश्री पार्टे शेलार यांचं जर स्मरण झालं नाही तर ते नवलच वाटेल. अशा या जयश्री पार्टे शेलारांसाठी आपण पुनश्च एकदा टाळ्या वाजून त्यांच्या पुढील कार्याला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करूयात. अधिक वेळ न घालवता मी मंचावरील मान्यवरांना, ग्रामीण भागातून इथं आलेल्या महिलांचं मी स्वागत करते आणि मी तुमची क्षमा पण मागते की ह्या कार्यक्रमाला खूप विलंब झाला. काही सिने अभिनेत्यांची विजिट जी होती ती अचानकच झाली. इथे उपस्थित स्टेजवरचे सगळे मान्यवर, चित्रलेखाताई कदम, शिवानीताई कळसकर, स्मिता देशमुख, माझी मैत्रीण मृणाल इनामदार, पूजा मेहरा, कॅन्सर पेशंट ॲड असोसिएशनच्या डॉक्टर नुपूर खरे, ज्यांनी वाईट हे घातलेलं आहे त्या, आणि ते इतकं छान काम करतात की त्यांच्या मार्फत आपण साताऱ्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 2000 मुलींना HPVचे वॅक्सिन मोफत दिलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आणि त्यांचं नेहमी सहकार्य राहतं हिरकणीसाठी. धन्यवाद मॅडम. तसेच पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखाताई, अगदी रिसेंटली आमची ओळख झालेली आहे पण त्यांचं खूप छान मार्गदर्शन मला ह्या कार्यक्रमासाठी लाभलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. माझी मैत्रीण आणि पिंकेथॉन अँबॅसिडर डॉक्टर मृणाल इनामदार, तिचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हेल्पिंग हँड. इंडियामध्ये एक हेल्पिंग हँड नावानं एक हे सुरू झालं होतं, एक चळवळ सुरू झाली होती आणि ती कुणी चालू केलं हे कुणालाच माहित नव्हतं. ती मृणालने चालू केली होती. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि इथं हरियाणावरून उपस्थित असलेल्या डेहराडूनच्या कॅप्टन पूजा मेहरा, ज्या आर्मीमध्ये आहेत आणि त्या आर्मीच्या कॅप्टन आहेत, त्यांच्यासाठी तर जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅप्टन प्लीज, मैं आपको विनती कर रही हूँ कि आप एक बार खड़ा हो जाइए, सबको पता होना चाहिए आप हमारे बीच उपस्थित हो. यहाँ पे बहुत आनंद की बात है और हम सबको आपको देखकर खुशी हो रही है कि आप हमारे छोटे से प्रोग्राम में यहाँ पे आ गई. ह्यांचं सुद्धा माझे जे कॅन्सर पेशंट असतात त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि श्यामलीला विनंती करते आपण त्यांचं स्वागत करायचं. श्यामली शिंगटे मॅडम, मॅडम प्लीज स्टेजवर बसा. उल्का, ज्या आमच्या हिरकणीच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि उल्का ही ना एक पुरस्कार देते आणि आपण दरवर्षी फक्त 10च पुरस्कार देतो. तर मला बऱ्याच जणींचे फोन येतात की
की ताई आम्ही पण इतकं चांगलं काम करतो, आम्ही तर रुरल एरियामध्ये करतो, तुम्ही कधी आमच्यासाठी सत्कार घेत नाही, तुम्ही सगळ्या ज्या काही मोठ्या संस्थांच्या संस्थापिका आहेत त्यांचा घेता, पण आमचा सत्कार कधीही झाला नाही. आणि मला ते खरंच वाटलं की संस्था मोठी चालवणं सहज शक्य आहे, मी आता चालवते तर मला माहिती आहे, पण ग्रामीण भागामध्ये पायी चालत काय काम करणं काय असतं हे मला चांगलं माहिती आहे. मी स्वतः शेती केलेली आहे आणि ग्रामीण भागात 20 वर्ष सामाजिक कार्य सुद्धा केलेलं आहे, त्यामुळे तिथं सामाजिक काम करणाऱ्या महिलांना काय अडचण येते हे मला स्वतःला माहिती आहे. इथं आलेल्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी पण आहेत. तुमच्या खरं तर हा सत्कार सोहळा हा तुमच्यासाठी आहे आणि आपण 101 महिलांचा सत्कार पूर्ण जिल्ह्याभरातून करतोय. तुम्ही एकदा उपस्थित राहिलात तर तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या होते. आणि आपण आता पुढच्या सत्कार समारंभाला सुरुवात करूयात. हिरकणीचं काम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. जाता जाता एक सूचना करते, मी तुमच्या घरातील काही कार्य, लग्न समारंभ ह्याच्यामध्ये येणार नाही, पण तुम्हाला कुठे अडचण आली, कोणी आजारी असेल किंवा काहीही अडचण असेल किंवा कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम्स असतील, कोणी काही त्रास देत असेल तर तिथे मी नक्की येईल हे तुम्हाला आश्वासन देते. माझा नंबर तर सगळ्यांकडे आहेच. कुणी कॅन्सर पेशंट असेल, अपघात पीडित असेल तर त्याच्यासाठी आपण नक्की हिरकणीच्या वतीने मदत करत असतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मंचावरील सर्वांचे आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलाय. मी सुनील सरांना विनंती करते की तुम्ही माईक घ्यायचंय आणि आपल्या सत्कार सोहळ्याला सुरुवात करायची. निर्मिती संस्थेच्या संस्थापिका म्हणून कार्यरत अँकोलॉजी, आण्विक जीवशास्त्र आणि केमो सेन्सिटायझेशन या अभ्यासामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे हे व्यक्तिमत्व डॉक्टर नुपूर खरे यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यानंतर पुढील स्वागत मेघा अजय आपण करावं अशी विनंती आहे. आणि नऊवारी साडी रनर म्हणून समस्त महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेलं हे हिरकणी फाउंडेशन, कॅप्टन पूजा मेहरा या मॅरेथॉन रनर आहेत आणि त्यांचं स्वागत आजच्या या साठीच टाळ्या अपेक्षित आहेत. यानंतर सावित्री दिलीप रांजणे या सर्व पुरस्कार प्राप्त. आपल्याला विनंती राहील थोडीशी आपण सगळ्यांनी शिस्त पाळूया जेणेकरून पुरस्कार घेताना, देताना, प्रदान करताना कोणालाही अडचण आणि अडथळा होणार नाही. माझ्या उजव्या बाजूपंच आहेत अश्विनी मुरलीधर शिंदे. त्याचप्रमाणे नूतन आकाश तरणे पूर्वक देण्यात येईल. कृपया याची आपण सर्वांनीच नोंद घ्यावी. ती समारंभापुरतीच असेल आणि यानंतर तुम्हाला घरी नेण्याची ट्रॉफी ही हिरकणी फाउंडेशनशी आपण संपर्क साधून नेऊ शकताय. सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्कार प्राप्त महिलांना पुरस्कार कुलकर्णी धनश्री रोकडे आणि वर्षा सोनावणे अधिक असल्या कारणानं सर्वांचाच परिचय देणं या ठिकाणी शक्य होत नाहीये. मेघा मंगेश चोरगे, चारुलता कुलकर्णी मंचावर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफी वितरित करतोय. पल्लवी विकास जाधव, सावित्रा दिलीप रांजणे, अर्चना सूर्यकांत पवार, नम्रता मनोज